तो
म्हणून शरण जावे म्हणून शरण जावे सर्व भावे अनाथ महाराज दोन पुढे म्हणतील हरिभक्त परायण पांडू महाराज तिने साथ करतील.
भव
म्हणून शरण जावे, म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी, तुहा उतरील पार भवदुस्तर नदीचा। बहु आहे करुणावंत, बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा, तुहा उतरील पार भवदुस्तर नदीचा। तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट, तुहा उतरील पार भवदुस्तर नदीचा। शरण शरण तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या शुभता। काय माझी वाणी मानेल संतांशी रंजवू चित्ताशी आपुलिया, माझी वाणी तुझेवर निगुण नाम ऐसे दे प्रेम काही कळा। मस्तक माझा पायावरी आवार करी संतांच्या, जय गावी केला वास त्याशी नसावे उदास विठ्ठल विठ्ठल। म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी, तुहा उतरील पार भवदुस्तर नदीचा। कीर्तन रूपी सेवे करता म्हणजे निरूपणा करता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची राखरांगोळी करणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा उत्कृष्ट असा उपदेश या प्रकरणातील अभंग असून, तुकाराम महाराज या अभंगाच्या माध्यमातून जगन्नियंत्या भगवान परमात्म्याची शरणागती करायची, ती नेमकी कशा पद्धतीने करायची आणि त्या देवाची शरणागती केल्याच्या नंतर जीवनामध्ये काय फायदा होईल याचा स्वतःला आलेला अनुभव म्हणजे हा अभंग आहे। विठ्ठल विठ्ठल अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या अशी मागा कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजनिधी आणि यांचे राज्य साधकांची माई बाप योग्यांची माऊली अनाथाची माय विश्वमौली ज्ञानोबराय अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज, 20व्या शतकातील महान संत माऊली दादा चाकरवाडीकर, श्री संत भगवान बाबा आदी करून संत महंत उपस्थित माता भगिनी, गायनाचार्य मृदंगाचार्य, परिसरातून गावातून उपस्थित असणारे कीर्तनकार, प्रवचनकार, श्रीमद भागवत कथाकार, आचार्य प्राचार्य, चित्रकार, पत्रकार आणि आपण उपस्थित देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीत लेंडेवाडी अमरपुरी या आपल्या पवित्र छोट्याशा वाडीमध्ये आपण किम निमित्तानं उपस्थित आहात। सर्वांना आपल्याला माहिती की नगर भोजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं कैलासवासी बळीरामरावजी दौंड यांनी त्या ठिकाणी हा नगर भोजनाचं खऱ्या अर्थानं नवस केलेला, पण त्यांना जाऊन जवळजवळ 2 वर्ष झाले आणि त्या वडिलाची राहिलेली इच्छा, अपूर्ण राहिलेली इच्छा पूर्ण करण्याचं काम
खरं म्हणजे तुकारामजी बळीराम दौंड आणि महादेवजी बळीराम दौंड आणि त्यांचे चिरंजीव व्यंकटेश तुकाराम दौंड, धनराज महादेव दौंड आणि समस्त दौंड परिवाराच्या वतीनं बळीरामजी दौंड यांनी परमात्म्याला, देवाला दिलेला शब्द म्हणा की थोडक्यात देवाला दिलेला शब्द पूर्ण करण्याचं काम खऱ्या अर्थानं दोनही चिरंजीवांनी केलं. कारण वडिलांनी जी काही आपल्याला मिळवून दिलेलं असते ती वाढवायचं असते, घालवायचं नसते. मग ती पैसा असू द्या नाही तर इज्जत असू द्या, काही बी वाढवीत चालायचं असते. बरोबर आहे की नाही? बरेच लोकांचं दुर्गुण येते सर. बरेच जण म्हणतात की बाबा आमच्या वाडवडिलापासून हे धंदा चालू आहे म्हणून आम्ही चलितो. आपण म्हणलं माळ घाला, नाही नाही आमच्या आजाला तरी कुठं माळ होती, बापाला तरी कुठं माळ होती, आता आम्ही तरी का घालायचे असं म्हणते. पण मला एका गोष्टीचा अजून मेळ लागत नाही. मग ही वाढवीत चालायचं म्हणते. बापानं काही कमविलेलं जमिनीला जमीन वाढवीत चालायची, खालवायची नाही. मग बापाच्या गळ्यात माळ होती, बापाची आळंदीला पंगत होती, ती कमन वाढवीत नाही, ती काही वाईटच वाटत नाही जरा. बरोबर आहे का नाही? की ती वाढवायची म्हणलं की नको वाटतं. पण या दोनही चिरंजीवांनी आपल्या वडिलांना जे काही परमात्म्याला दिलेला शब्द होता तो शब्द पाळण्याचं काम. उरकून आले काय बाबा तिकडलं त्या ठिकाणी ते काम पूर्ण करण्याचं काम त्या ठिकाणी या दोनही चिरंजीवांनी केलं. माझा योग चांगला की सर्व भजनी मंडळाच्या वतीनं, दोनही चिरंजीवाच्या वतीनं तुकारामजी दौंड असतील, महादेवजी दौंड असतील, एवं गावातील सर्व आमचे दयानंद महाराज वगैरे भजनी मंडळ असतील किंवा गोपाळे बाबांनी त्या संदर्भात मला संपर्क केला होता. त्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्या सर्वांना विनम्र भावाने अभिवादन करतो. अतिशय सुंदर कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलं गेलेलं आहे. नाहीतरी यावर्षी माझं काल कीर्तन गावातलं काल्याचं राहिलेलं होतं. होय बरोबर आहे का नाही महाराज? त्याच्यामुळे आता हे दोन्ही बी पाकिट एक आपलं हे तसं म्हणजे माझा उद्देश तसाच होता. बघा इकडे लक्ष द्या माझ्याकडे. त्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित आहात. सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. अतिशय सुंदर कार्यक्रमाचं आयोजन आपण केलेलं आहे. आता अजून गुणवान मंडळी वाढत गेली. बरोबर आहे का नाही? सर्वांना विनम्र भावाने अभिवादन करतो. सेवेसाठी निवडलेला जो अभंग आहे तो अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. 4 चरणाचा आहे आणि तुकाराम महाराज या अभंगाच्या माध्यमातून देवाची शरणागती करायला सांगतात. विठ्ठल विठ्ठल नाहीतरी नवस बोलणं म्हणा किंवा काय नगर भोजन म्हणा, ही बी देवाची शरणागतीच आहे. देवाची काय शरणागतीच आहे. मग देवाची शरणागती करायची तर का करायची त्याचं चिंतन म्हणजे हा अभंग. आता कसं आहे, शरणागती अशाची करायची महाराज कुणाची? ज्याच्याजवळ कुठल्याच गोष्टीची कमी नाही अशाची. बरोबर आहे का नाही? येड्या वगैरेला शरण जाण्यापेक्षा चांगल्याला शरण गेलेलं बरं. माणसं म्हणतात ना काय अहो आम्ही त्याला शरण गेलो. शरण अशा माणसाला जायचं की तिथं गेल्याच्या नंतर काम 100% झालं पाहिजे. आज ज्या देवाला शरण जायचंय त्या देवाकडे कुठल्या गोष्टीची अडचण आहे का? कुठल्याच गोष्टीची अडचण नाही. लक्ष्मी ऐशी जयाची दाशी, लक्ष्मी ज्याची दाशी आहे. नाथ महाराज म्हणतात मग सर्वस्वे करून सेवा, अभिमान सांडूनी पांडवा, ती पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. एवढं वैभव ज्याच्याकडे, त्याच्याकडे काही कमी नाही ना. त्याचं नावच समर्थ आहे. समर्थ म्हणल्यावर त्याच्या घरी काही कमी असते. समर्थाचे घरी
सकळ संपदा नाही तुटी कदा कासयाची. थोडं लक्ष द्या. ज्याच्याकडे कुठल्याच गोष्टीची कमी नाही, गेल्या 100% काम होणार याची काय आपल्याला गॅरंटी. मग त्याच्याकडे जर आपण शरण गेलो तर आपलं काम तिथं 100% होणार आहे. कारण जीवन जर बघितलं तर दुःखानं बरबटलेलं जीवन आहे. आणि या दुःखानं बरबटलेल्या जीवनामध्ये त्या माणसाकडे जायचं की ज्याच्याकडे सर्व गोष्टी आहेत. आमच्या जगन्यंत्या परमात्म्याकडे सगळ्याच गोष्टी असल्यामुळे संसाराला जरी जन्म तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ब्रह्मांडाचा मालक आहे. त्याच्याकडे कुठल्या गोष्टीची कमी नाही. आणि हे आम्हाला माहित असल्यामुळं वरमहे जाणून शरण आलो. आम्ही तुला शरण येतोय त्याच्या पाठीमागचं कारण तुझी ताकद तशी आहे. नाहीतरी शरण आली याची वाटे चिंता. जो कुणी शरण येतो त्याची काळजी देवाला असते. कुणाला असती सांगा? देवाला असती. अहो एकदाच शास्त्र्यानं बायकोचा हात धरला ना आपल्या हातात दिला आणि म्हणला हवा का आजवर होती आमची आता झाली तुमची. त्या दिवसापासून 100% जिम्मेदारी कुणाची राहते? कुणाची राहते? एखाद्या वेळेला साडी फाटलेली असली अंगावर माणसं काय म्हणतात? कुणाची पोरगी म्हणतात का कुणाची बहीण आहे म्हणतात? तुका म्हणे लग्न का भावाची? बोला हो. लाज कुणाची? बापाची का भावाची? नवऱ्याची लाज जात असते. बापाचं संबंध नाही. लग्न लागलं की इज्जत नवऱ्याची. तसं देवाच्या नावाचं हे जर मंगळसूत्र गुरुजी आपल्या गळ्यात असेल तर लाज बी कुणाची जाणार आहे? देवाची जाणार आहे ना. आपलं काही भजन करून बी आपलं वाटलं होत असलं तर देवालाच नाव ठेवतात ना लोक. कुणाला ठेवतात सांगा? तुम्ही सरळ बघा. अजून बाबा कधी बी बघा, गावात बी बघा, मला काय बी असू द्या. एखाद्याचं भजण्याचं वाटोळ झालं काही तर माणसं म्हणत नाही ती नालाय काय म्हणून. अरे एवढा देव देव करून तरी कुठं त्याचं चांगलं झालं? देव देव करूनच म्हणतात ना. काय करून? देव देव करून. म्हणजे खापर कुणाच्या नावानं फुटत आहे? देवाच्या नावानं फुटत आहे. म्हणून 100% जिम्मेदारी देवाची असते. फक्त त्या एकच करायचं, शरण जा उधारा Oh
संसारा उठा वेग करा आणि काय करा शरण जा उदारा पांडुरंगाला तुम्ही शरण जा शरण पांडुरंगा पांडुरंगा पांडुरंगाला जर तुम्ही शरण गेलात देवाला जर तुम्ही शरण गेलात तर पुन्हा तुमचं माग काही शिल्लक राहत नाही मागा पुढे काय असेल ते असेल काही लोकांनी तुकोबारायला प्रश्न विचारला की महाराज आम्हाला तुम्ही शरण जायला सांगतात म्हणले हो आम्ही काय शरण जायचं तुमच्या म्हणण्यावर काय शरण जायचं हा तुम्ही आम्हाला सांगायला शरण जा तुम्ही आम्हाला सांगता शरण जा पण तुमच्या म्हणण्यावर आम्ही शरण का जायचं आम्ही इथं व्यक्तीचा ऐकणारा हा संप्रदाय नाही व्यक्तीचा ऐकणारा संप्रदाय का व्यक्तीचं कोण्या व्यक्तीचं ऐकायचं नाही इथं शास्त्र म्हणेल ते सांडावे तरी राज्य ही तृण मानावे शास्त्र जर म्हणत असेल हिरी तुडी टाका तर शहाण्यानं हिरी तुडी टाकायची लक्ष द्यायला लागले का शहाण्यानं काय करायची हिरी तुडी टाकायची कोण म्हणलं तर शास्त्र जसं म्हणेल तसं वागायचं नाथ महाराजाची ओवीच शास्त्र काय म्हणतंय ते मान्य करायचं तरी राज्य ही तृण मानावे एखाद्या शास्त्र म्हणत असेल हे राज्य वाईट आहे इथून उठून निघून जा तर शहाण्यानं 100% जायचं मग तुकोबाराय म्हणतात तुम्ही माणसाचं ऐकत नाही तुम्ही शास्त्राचं वेदाचं ऐकतात म्हणले हो मग वेदाचं शास्त्राचं सुद्धा मत वेगळं नाही वेद अनंत बोलिला शास्त्राचा ऐकता म्हणजे हो आम्ही वेदा शास्त्राचा ऐकतो माणसाचा ऐकत नाही माणसं काही बोलतील माणसाच्या बोलण्यावर आमचा विश्वास नाही आणि आम्ही का ठेवावा मग बरोबर आहे मग तुम्ही ऐकताय शास्त्राचं वेदाचं म्हणजे बरोबर आहे मग वेद अनंत बोलिला वेद भरपूर बोलला असेल वेद काय बोलला अनंत बोलिला पण बोलण्याचा अर्थ इतकाच होता माणसाशी गप्पा मारत बसते तास 2 तास काही काम नसलं की गप्पा हाणीत बसते उठायच्या टायमाला एकच म्हणतात काय हे बघा आपण एवढं बी आपण चर्चा केली पण बोलण्याचा अर्थ एवढाच येत का गोष्ट असायची शाळेमध्ये ते बोधकथा असायची
बोधकथा किती 2 पानाची, तात्पर्य 2 ओळीचा. बोधकथा सांगायची, तात्पर्य एवढाच आहे. तसं वेद कितीही बोलला असेल, वेद अनंत बोलला असं म्हटलंय, पण अर्थ तुकाची साधीला अर्थ इतकाच. कोणता? विठोबाशी शरण जावे आणि निज निष्ठा नाम घ्यावे. मग वेद जर सांगत असेल तुम्ही विठोबाला शरण जा, तुम्ही माझा ऐकू नका, मीही कुणाचा ऐकणारातला नाही. मी बी बोगस बोलायला लागलोय, बोगस म्हणायलोय शरण जा, असं अजिबात नाही. मी बी अगोदर वेदाचा आढावा घेतला, शास्त्राचा आढावा घेतला, तिकडं काय चाललंय वाचलं, आणि वेदाचं मत हे असल्यामुळे म्हणून शरण आम्ही सांगायला लागलो तर आमच्यावर विश्वास नसला तर आमचं ऐकू नका. शब्दच तसा टाकलाय म्हणून, म्हणजे असं डायरेक्ट मी म्हणायला लागलोय म्हणून तुम्हाला कार्यक्रमाला यावं लागतंय, त्याच्यासाठी मला कीर्तन तुम्हाला यावं लागतंय, माझ्या म्हणणं असं नाही. ती यजमानाने तुम्हाला सांगितलंय म्हणून म्हणायलोय मी. बरोबर आहे का नाही? मी काय उगं तुम्हाला म्हणालोय का चला म्हणून? अजिबात नाही. उगं तुम्हाला म्हणले होते हे गोपाळ बाबा जेव्हा गुरुजीला घेऊन म्हणून म्हणालो ना, बाकी काय आमचा संबंध आहे असं म्हणतात ना माणसं. नाही मला नाही, मला नाही यायचं. आज मी नाही म्हणायला लागलो, ती कार्यक्रमवाल्यांनी सांगितलंय म्हणून. बरोबर आहे का नाही? तसं तुकोबाराय म्हणले माझा ऐकू नका, वेदानं जर जाहीर केला असेल विठोबाशी शरण जावे, वेद जर शरण जायला सांगत असेल तर म्हणून आमचा ऐकू नका. वेद सांगतो म्हणून शरण जावे. म्हणून म्हणलं की आम्ही थोडस ढिलं राहते, डायरेक्ट परिपक्व होत नाही. म्हणून शरण जावे. बर महाराज, आम्ही शरण गेलो तर काय होईल? अनुसरे तो अमर झाला, अंतरला संसार. अनुसरण शरण जाणं ही एका अर्थाची शब्द आहेत. आता थोडस लक्ष द्या. महाराज म्हणतात तुम्ही शरण जा, म्हणून शरण जावे. बर, शरण गेलोत आम्ही, शरण जाण्याची पद्धती आम्हाला सांगा. तुकाराम महाराजांनी शरण जाण्याची पद्धती उत्तरार्धात सांगितली. सर्व भावे देवाशी, देवाला शरण जात असताना सर्व भावनेनं शरण जायचं. कसल्या भावनेनं? सर्व भाव. महाराज आता हा सर्व भाव म्हणजे नेमकं काय? सर्व भाव म्हणजे एक धरीला चित्तीना आम्ही रघुमाईचा पती. एकच पक्का कोणता तरी. लक्षात आलं का नाही माझं बोलणं? नाहीतरी त्याला अनेक देवाची भक्ती जर कायम करत राहिलो तर त्या भक्तीला संतांनी नाव टाकले व्याभिचारी भक्ती. कसली भक्ती? व्याभिचारी भक्ती. एकनिष्ठतेची भक्ती म्हणजे पतिव्रता भक्ती. जशी पतिव्रता स्त्री कुरान दृष्टांत दिला, पतिव्रता
कैसा भतार प्रमाण पतिव्रता स्त्रीला, मी पतिव्रता म्हणतोय, पतिव्रता म्हणत नाही मी, लक्षात आलंय. पतिव्रता जी स्त्री आहे पतीची या मतान अनुसरून पतिव्रता, तिला बाकीच्याशी काही घेणं देणं नाही. शास्त्र तर एवढं कठीण आहे, आपल्या डोक्याच्या वरच आहे. स्वप्नामध्ये जरी परपुरुष आला, स्वप्नात परपुरुषाचं स्वप्न जरी पडलं तरी पातिव्रत्य भंग झालं, म्हणजे एवढं कठीण आहे. म्हणून पतिव्रता स्त्रीला तिचा नवरा, भरतार म्हणजे नवरा, जेवढा प्रिय असतो ना, आमचा सर्व भाव तसा आहे की त्या बाईला नवरा जसा प्रिय आहे तसा आम्हाला पांडुरंग परमात्मा प्रिय आहे. किती प्रिय आहे, किती त्याच्यावर भाव आहे. आप सगळ्याला कुणाला काय प्यार आहे, कुणाला काय प्यार आहे, पण शेवटी सगळ्यात महत्वाचं काय असतं? सगळ्यात महत्वाचं कपडे महत्वाचे का शरीर महत्वाचे? जीव महत्वाचा. जीव महत्वाचा आहे. काय महत्वाचं आहे? जीव. आणि आम्हाला देव जीवापेक्षा जास्त आवडतो. तशी तुझी आणवाही नगा देवराया. देवा तुझी शपथ घेऊन सांगतो, जीवापेक्षा जास्त कोण आवडत असेल तर तू बहु आवडशी जीवापासून या. एवढं आमचं तुझ्यावर प्रेम आहे. म्हणजे आपल्या जीवापेक्षा एखादी वस्तू, एखादी व्यक्ती जास्त आवडत असेल, समजून चालायचं सर्व भाव आहे. कसला भाव आहे? सर्व भाव आहे. अर्धा भाव नाही. काही माणसं अर्ध्या भावाचे येतं, अर्धा भाव नाही, सर्व भाव. काही अर्ध्या भावाची कसले, समजा साठे महाराज आहेत, बरोबर आहे का नाही? साठे महाराज कीर्तनाला आले की कीर्तनाला उभा राहणार, कीर्तन ऐकणार. कीर्तन म्हणजे साठे महाराजांनी कीर्तन करावं. खरंच तरुण फेज साठे महाराज सारखा महाराज नाही. हे वा काय कीर्तन आहे, आणि मी निघून गेलो, त्याच्यासारखा नालायक माणूसच नाही. त्याला अर्धा भाव म्हणायचं. लक्षात आलं का नाही? म्हणजे समोर आले कीच गोड बोलत आहेत आणि मागे गेले की नाव ठेवते. सर्व भाव नाही. समोरही तेच आणि पाठीमागही तेच, समजून चालायचं सर्व भाव आहे. देवा तू आमच्या समोर असलास तरी बी तुझीच भजन, तुझीच भक्ती. याच्या पलीकडे जाऊन तू कोबराय बोलले, आम्हाला स्वप्न जरी पडलं तरी तुझंच पडतंय, दुसऱ्याचं पडत नाही. लक्षात यायला लागलं? स्वप्नात सुद्धा, ध्यानात सुद्धा तूच, मनात सुद्धा तूच. मनात बी तूच आहेस, ध्यानात बी तूच आहेस, आणि स्वप्न जरी पडलं तरी तुझंच पडतंय. पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, जागृती तूच आणि स्वप्नी सुद्धा तूच. माग पुढं आमचा वेगळा भाव नाही.
आम्हाला माणसं म्हणतात महाराज तोंडावरती तुम्हाला गोड बोलवते, पण माग त्याचा वेगळाच भाव आहे, तुम्हाला माहित नाही कसला भाव आहे, वेगळा भाव आहे. थोडक्यात पांडुरंगावर आमचा एवढा सर्व भाव आहे, तेव्हा तुझ्यावर एवढी भक्ती आहे की मागही असला आणि पुढे असला तरी तुझ्याशिवाय आम्हाला दुसरं कुणी आवडत नाही. केशवा आणून आवडे, एवढं सुद्धा आणू 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 एवढं सुद्धा दुसरं जगात कुणी आम्हाला आवडत नाही. बाकीच्या देवाचा गुरुजी जाहीर निश्चित केला. शेंदरी हेंदरी दैवते कोण पूजिती भूते खेते आपल्या देवाचे नाम आणि नावे काम फक्त हा एकच फक्त पुन्हा नाही दुसरं नाही. हा म्हणजे सगळ्याला एक गाव आम्ही विठोबाचे नाम, दुसरं आम्ही काही म्हणत नाही, गाणे बिणे आम्ही म्हणत नाही, आम्ही एकच करतो विठोबाचे नाम. आणि कापे काम नाही येते म्हणजे त्या देवा, माझं लक्षात आलं असेल मुद्दा, त्या देवाशिवाय दुसरं कुणाला कुणी न आवडणं त्याचं नाव सर्व भाव. त्याचं नाव काय? सर्व भाव. आणि त्या सर्व भावानं अंतःकरणापासून तुम्ही त्याची शरणागती करा. तुकोबारायचा जाहीर शब्द आपल्याला की तुम्ही त्याची शरणागती करा. बाकीचं मग मी बघतो, कारण तुम्ही त्याची जर शरणागती केली तर जिम्मेदारी त्याची आहे. तुका म्हणे घालू तयावरी भार वाहो हा संसार देवा पायी. हा तुझी जिम्मेदारी काय कमी जास्त असेल ती तुझ्या हातात आहे. तुकोबारांनी जाहीर सांगितलं, तुका म्हणे भार घातली यावरी होईल कैवारी नारायण. भार घालणं म्हणजे त्याला शरण गेलं. नामदेवराचे बाबा अभंग, काया वाचा म्हणे दृढ धरा जीवी सर्वस्व मी चालवी भारत्याचा. मी त्याची 100% जिम्मेदारी सांभाळेन, फक्त तो रंग बदलू नसला पाहिजे. कळायला लागले का नाही? समर्पी जे देवा काही समर्पी जे देवा
100% समर्पण करायचं, शरण जायचं. पण त्याच्यातून एक लक्षात ठेवायचं, भार काहीच न घ्यावा, अजिबात काही घ्यायचं नाही. मग होईल आघवा तुका म्हणे आनंद. पण तुम्ही किती, आपल्या लोकांना एक नाद आहे, आम्ही काशीला गेलतो. कुठे गेलतो? काशी केली, पण सांगून डबल काशी व्हायला. ऐसा अखंड भजन करी, ऐसा अखंड भजन करी, उगानो हे क्षण भरी, उगानो हे क्षण भरी, आगवेने गावद्वारी, आगवेने गाव टिंब टिंब जैशी. लक्ष झालं का तुमच्या? म्हणजे थोडक्यामध्ये की भजन रात्रंदिवस करायला लागलाय, सगळं भजन करायलाय, कीर्तन करायलाय, अन्नदान करायलाय, पण गावभर बोंबलं थिंडायला लागलाय. मी रात्रभर भजन केलं, हे तिथून उठला की तिथं जाऊन सांगायला लागलाय. आमचं मन तुम्ही म्हणताना आम्ही पंगत घातले, आम्ही सांगायचं नाही, काय करायचं सांगा बाबा, पण सांगण्याची पद्धत आहे. ज्ञानोबांनी सांगितलंय, आपण काय असतं, केलेलं पुण्य नेहमी छापून ठेवायचं असतं. काय करायचं असतं? झाकून. नाना कृषी वळू आपुले, पांघुरवी पेरिले, तैसी झाकी निपजले दान पुण्य. म्हणजे पेरलेल्यावर जसं पांघरून टाकायचं, म्हणजे राशनी करायची आपल्या भाषेत. काय करायची? तसं तुम्ही नगर भोजन करा, अन्नदान करा, काशी करा, वारी करा, काही बी करा. कसली का काशी करीनात त्याच्याबद्दल काही नाही, म्हणजे कसली म्हणजे हरिद्वार म्हणा, ऋषिकेश म्हणा, काशी म्हणा, काही का करीनात. फक्त लोकाला सांगायचं नाही की आम्ही केले म्हणून. सांगितलं की त्याच्यातली पॉवर कमी होती. पॉवरफुल औषधाच्या बाटलीला डबल टोपण असते, ही ध्यानात ठेवा. आणि टोपण उघडलं, औषध राहते पण पावर राहत नाही. तसं केलेलं पुण्य लोकाला सांगत फिरलं की त्या पुण्यामध्ये शक्ती राहत नाही, ध्यानात. लक्षात आलं का नाही? म्हणून भार काहीच न घ्यावा, देवाची शरणागती करायची आणि ती सर्व भावानं करायची, पण अपेक्षा ठेवायची नाही. अपेक्षा न ठेवता देवाला शरण जाणं म्हणजे सर्व भावानं शरण. लक्षात आलं तुमच्या? आता काहीच अपेक्षा, भजन करायचं, कीर्तन करायचं, पण अपेक्षा ठेवायच्या नाही. नाहीतरी काय महाराज, अपेक्षा जर नाही ठेवली तर जगन्नियंता परमात्मा आपल्या भक्तावरचं संकट 100% दूर करतो, हे लक्षात ठेवायचं. पण आपलं काय होतंय, आपलं एकच आहे की आपण त्याला शरण जातो, भजन करतो, पण आपली चांगली भजने याला पैसे देतात. काय करायचं सांगा? चला बोललं की पुन्हा म्हणते ह्याची तारीख घेऊ नका, त्याच्यामुळे नाही बोललेलं. एका गावात भजण्यात सावकारण मी हेच सांगितलं, त्यानं तारीख घेतलेली नाही, मला रुपया दिला नाही, काय नाही, पुन्हा त्या गावात बोललेलं बी नाही. काय करावं सांगा? काय करायचं सांगा? त्याच्यामुळे बोलल्यावर दिसतंय. त्याच्यामुळे या ज्या गोष्टी आहेत, या आपण ज्याला परमार्थ म्हणतो तो परमार्थच आहे का, हे एकदा आपण मनाला विचारलं पाहिजे. आपण म्हणतो आम्ही परमार्थ करायलो, आता मलाही माहिती की मी कीर्तन करायलोय, कीर्तन कराय मी, माझा देवदेव चालू आहे, पण मला वाटतंय ते देवदेव आहे, पण तो देवदेव संतांना मान्य आहे का, याचा विचार आपण केला पाहिजे ना कधीतरी. सांगा बरं, आपण हा विचार करत नाही. त्यामुळं प्रश्नच आहे की आपल्या लोकांचा उद्धार होईल का नाही, ही फार मोठी शंका आहे. थोडक्यात त्या देवाला शरणा जात असताना, त्याची शरणागती करत असताना सर्व भावानं शरणागती करावी. कारण भाव असं एकच आहे महाराज, त्या भावा पुढे बळ नाही कोणाची सबळ, करी देवावरी सत्ता कोणत्याहुनी परता. त्याच्यासारखं कुणी नाही. देवाला सुद्धा काम करायला लावणारा फक्त भाव आहे. तुका म्हणे भाव एवढंच नाही, तुकोबारांनी न्याय सांगितलाय. भाजीत मीठ नसल्यावर भाजी जशी फिकी लागती, तुका म्हणे अवघे फिके भावावीन. मीठ नाही अन्न त्याने आहे. भाजीत मीठ नसल्यावर भाजी आळणी, तसा परमार्थात भाव नसल्यावर परमार्थ आळणी. ज्यात नसता लवण, ज्यात नसता लवण, रुची नेदी ते अन्न. रुची नेदी ते अन्न. तुकोबाया म्हणतात लवण म्हणजे मीठ. लवण म्हणजे काय? मीठ जर भाजीत नसेल तर ते अन्न रुचत नाही. परमार्थात बी भाव जर नसेल तो लोकाला माहित नाही, पण तो परमार्थ देवाला मान्य होत नाही, लक्षात ठेवा. वा देव भावाचा केला वैकुंठ सोडून या
आला बरोबर आहे का नाही पाटलाने तर कळसच केला वैकुंठ सोडून देव जो आला तो भावासाठी आला. काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाची. तुका म्हणे भाव आणि जवळी धरून आली. अहो आणलं का नाही आणलं सांगा. काशीला शिकायला जावं लागते. काशीला शिकायला गेलं. मला बी गुरुजीने एकदा म्हणले तू काशीला जातो का बघ. मी म्हणलं मला जमणार नाही बायका पोरावाला. मी मला काय नाही जा गेलो तिथं माहित नाही. ती मला जुने विद्यार्थी होते इकडले. ते म्हणले ते गुरुजी विचारतेत बोले कौन है. म्हणलं काय सांगायचं. म्हणजे ते ब्राह्मणाला शिकविते दुसरी जात सांगायची नाही. ब्राह्मण आहे म्हणायचं. नाही आपल्याला काय करायचं शिकण्याची मतलब. लॉकडाऊन मध्ये वर्ष दीड वर्ष राहून विचारलं त्याने ते नागा साधू ते काय शिकते. बोले कौन है. मैं ब्राह्मण हो. मैं असं वजनात बोललो ना मैं ब्राह्मण हो. पुढचा प्रश्न विचारला कौन सा ब्राह्मण. आता कुठे येते मला पुढचं काय ऋजुगीर यजुर्वेदी का कसला पीठ माग्या का लग्न लाव्या कसला ब्राह्मण. मैं शेतकरी ब्राह्मण हो. माहीतच नाही ते काय. तसं एका गुरुकडे एक पोरग शिकायला गेला. पोरग शिकायला गेलं आणि शिकायला बडेसर गेल्याच्या नंतर सांगितलं गुरुजी मला शिकवा. म्हणजे विचारलं कोणाचं आहेस तू. म्हणजे मी कोळ्याचा आहे. कुणाचं आहेस. कोळ्याचा आहे. कोळे बाबा महादेव कोळी मी. बरोबर मग कोळीस का म्हणले हो. मी कोळ्याला शिकवित नाही. म्हणजे मग कुणाला शिकवितो. मी अजिबात दुसऱ्या जातीचा आपलं हे ते मी दुसऱ्या जातीच्या पोराला शिकवित नाही असं मला म्हणायचं होतं. लक्षात आलं का नाही. दुसऱ्या जातीच्या पोराला शिकवित नाही. मी फक्त ब्राह्मणांना शिकवतो असं म्हटल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं बरं ठीक आहे नाही पण माझी तुमच्यावर श्रद्धा बसली. काय केलं मातीचा द्रोण केला तो कोळी किया भाव फळा आला. किंवा दुसरा गोवी सांगतो गुरुचे नावे माती डोंगरी जयापाशी होती. ते कोळी किये त्रिजगती महाराज. ते कोळी किये त्रिजगती एक वध केली. त्या पोराचं नाव होतं एकलव्य. काय नाव होतं. मातीचा द्रोणाचार्याचा पुतळा बनवला. कशाचा मातीचा. तुकाराम मातीचा. आणि गुरुजी मातीच्या पुतळ्यातून बिल काढण्याचं काम जर कुणी केलं असेल तर त्याचं नाव भाव. त्याचं नाव काय भाव आहे. मग एवढा वजनदार जर भाव असेल तर मग देवाची शरणागती करत असताना तुम्ही भावनेनं करा आणि तीही सर्व भावानं करा. म्हणून शरण जावे सर्व भावे देवाशी. आमचा फायदा काय शरणागती केली तर तो हा उतरील पार. तो हा उतरील पार. हा पार तो उतरील. कोणता पार दुःखाचा जो पार आपल्या भरलेला आहे. दुःख हलकं करायचं म्हणलं की पार उतरावं लागतो. काय करावं लागतो
पार उतरे नाही म्हणजे पहिले कुठली बी कामं पारावर व्हायची. कुठं व्हायची कामं? पारावर व्हायचे. कुणाचे नवरा बायकोचे भांडणं बी मिटवायचे असले तरी 4 शहाणीने गोळा व्हायचं. कुठं जायचं? पारावर जायचं. बरोबर आहे का नाही? कुणाच्या पारावर, कुणा भगवान बाबाच्या पारावर नाही जमत, महादेवाच्या पारावर जमत नाही, रामाच्या बी पारावर जमत नाही. पार कुणाचा पाहिजे? मारुतीचा पार पाहिजे. दुसऱ्याचा पार जमत नाही. कारण बिगर सगळे लग्नावाले, एकटा बाबा बिगर लग्नाचा. मग हे चल ह्याला बायकोच नाही, पण कुणाच्या बी बायकाचं मिटवायचं असेल ह्याच्याकडे यावं लागतो. बायको ह्याचं बरोबर आहे का नाही? ह्याच्यापाशी येऊन मिटवायचं. आणि मग तिथं आता राहिलं नाही. आता तुम्ही म्हणून बघा, पोर आली, हे गावातले 4 शहाणे बसून मिटू. पोरं म्हणते कोण शहाणे आहेत गावात? आणि आमच्यापाशी सगळ्याचे लफडे माहितीत आम्हाला. कोण शहाणे आहेत गावात? शहाणे दाखवा आम्हाला कोण आहेत. आता शहाणे राहिले नाहीत. आता जास्त 1.5 झाले. काय झाले? 1.5 शहाणे झाले. शहाणे राहिले नाही. पहिले माणसं कुणी बी असला तरी न्याय व्यवस्थित. आता न्याय आहे पण तोंड बघू नाही. त्याच्यामुळे ती शहाणे नाही, 1.5 शहाणे झाला. कळायला लागलं बोलणं? आता बघा माझ्याकडं, तो हा उतरील पार. हा पार उतरील म्हणजे कोणता? भव दुस्तर नदीचा भव नदी, आणि ती नदी दुस्तर आहे. आता एक एक शब्द सांगतो. भव म्हणजे संसार आणि दुस्तर म्हणजे कठीण. म्हणजे दुस्तर म्हणजे कठीण. म्हणजे ही जी नदी आहे उत्तमराव, ही नदी अतिशय कठीण नदी आहे. या नदीची कड तिकडं सापडेलच असं सांगता येत नाही. शहाणे गेले ते तिथंच बुडाले, पुन्हा वरी आले नाही. ज्यांना पोहता येत होतं, पोहणारे सुद्धा माणसाला हातपाया हलविता आले नाहीत. म्हणून सुटायाचा काही करतो उपाय, तो देखील पाय तसे. कितीही फोडण्याचा प्रयत्न केला तरी सुटता येते का? बोला हो, सुटता येते का? नाही. अगोदर वाटतंय लग्न झालं म्हणजे बरं आहे. मला प्रश्न एक आहे, कुणाला असं इथं कुणाला लागलं तर माफी मागतो सुरुवातीला. मला माझं वय 30-31 वर्षाचे. एकाच बायकोनं मोहाची आंबट झालाय. काही माणसं 2-2 बायका सांभाळतात कशी, ह्याची मला पंचायतच आहे जरा. बरोबर आहे का नाही? कुणाला असेल तर तसं माझं कुणाला उद्देशू नये असं अजिबात नाही. पण एक सांगायला लागलोय, किती एका बायकोनच आंबट खट जीव झालाय महाराज. माझा आंबट खट जीव. कीर्तनाला निघालो मला म्हणते तेवढे भांडे घासून घ्या. मला जीवच मारेन म्हणलं भांडे घासायला. मला काय तू माईकवाला समजायलीस का? काय समजायलीस काय म्हणलं? माईकवाला भांडे माईक असं म्हणायचं. काय समजायचं झालेलं दिसा का? झालंय नाही. तोंड कुठे झालेलं आहे? होऊन गेलंय. होऊन गेलंय का? हा मग काय तोंडच सांगायला झालेलं आहे म्हणून. बरोबर आहे का नाही? हा उडून तोंड धरते माणसाचं झालेलं असलं की. बघा ना भजनी, आता बघा ना तुम्ही अशी कशी आंबट खट दिसत येत का नाही? सांगा बरोबर महाराज, काय करावं सांगा. आपला जीव आंबट होतं. एकाच बायकोना जीव आंबट केलाय. 2-2 माणसं सांभाळतात ह्याची विशेषता आहे. आपल्याला तिकडे जायचं नाही. मला एवढंच सांगायचंय, संसाराची नदी ही कठीण आहे. भल्याना सुद्धा ह्या नदीतून पार होता आलं नाही. बरोबर आहे. करिता विचार तो हा दृढ संसार ब्रह्मादिका पार नुलंगवे सामर्थ्य. ब्रह्मादिकांना सुद्धा देवदेवतांना सुद्धा याच्यातून पलीकडे जाता आलं नाही. म्हणजे संसाराची नदीच एवढी विचित्र आहे महाराज. जवळजवळ सगळे माणसं बुडालेले आहेत. उगं नाईलाज म्हणून तोंड दिसायला लागलेत, नाही तर सगळी माणसं संसारामध्ये काय झालेले? बुडालेलेच आहे ना.
तुम्ही असू द्या मी असू द्या आपलं संसारातून मन निघतंय का सांगा बरं मला. निघत आता मी असेल भजनी मंडळ असेल भारी भारी प्रमाण देते मी बी भारी भारी पुरावे देतोय पण हे सगळं झाल्याच्या नंतर आम्ही घरीच जातो हे विशेष लक्षात यायला लागलंय का नाही. मायात एकच एका भजण्याला आमच्या इथं बायकोनं हाणलं मायात एकच हाणलं हा मायात एकच आणि मला आता तोंड बघत नाही आणि का बघू म्हणजे झाला गेला संसार लेकरं बाळ झाले काही बन नाही तुमच्याहून बी आता आणि निघून गेलं. संध्याकाळी तर धार काढायला मला घरी दिसलं. आमच्यात वाग्या म्हणते त्याला म्हणलं वाग्या तू तर गेलतास की रुसून चाकरवाडीला सप्त्याला जातो म्हणला सण फलानं नाही म्हणला हानती एका दोन चापटा पण जीव लावती कवा जीव लावती त्याची त्याला माहिती ते काही मला माहित नाही पण जीव लावती म्हणला. काय करा संसारातून माणसाचं मन निघत नाही. निघतंय का नाही म्हणजे आपण जवळजवळ या नदीत बुडालेलो आहे. पण या नदीला नाव टाकले दुस्तर नदी. ही कसली नदी दुस्तर. मग महाराज तुम्ही म्हणायला लागलात एवढी दुस्तर नदी मग याच्यातून पलीकडे जायचं असेल तर मग देवाची शरणागती ना बरोबर आहे का नाही. तुम्हाला काळजी करायची काहीही गरज नाही. भवसागर म्हणले एकच आहे काय भवसागर तरता कारे काही तसा चिंता आहे की पहिला उभा दाता कटीकर ठेवूनी कटीकर समचरण साजिरे राहिला भिवरे ते उभा. काळजी करायचं काहीही कारण नाही. या भवसागरातून आम्ही तारून फक्त तुम्ही देवाची नाही तर लय अवघड आहे. आमच्या इथं एका सुनानं सासूला सांगितलं म्हणले आत्या मला 100 रुपये द्या. का ग काय झालं मला घाटनांदूरला जायचंय आणि मला केस सरळ करायचे. ब्युटी पार्लर जाऊन काय करायचे केस सरळ करायचे ताशे केस सरळ करायचे. मग ती सासू जरा मुरलेलीच होती. ती म्हणली मग त्याला ब्युटी पार्लरला जायची काय गरज आहे घरीच कर क्या केस हातानं सरळ. त्या हातानं केस सरळ होत नसतात. ती म्हणली सात्या म्हणली सुनबाई नवऱ्याला सरळ केलं सासूला सरळ केलं दिराला सरळ केलं अख्खं घरदार सरळ केलं सांग तुला केस सरळ व्हायनात का साधे सांग केलंय का नाही. चांगले चांगले मखारे नाही लागायला म्हणते आमचं लय बरं आहे म्हणून ती नाही म्हणावं तर चहाची बी पंचायत आहे नाही तर बरं नाही है का सांगा बरोबर. म्हणायला बरं आहे पण खरंय का हे खरं अजिबात नाही. या दुस्तर संसारातून करून जायचं असेल तर तुम्ही देवाची शरणागती करा नाहीतर हा संसार एक दिवस तुम्हाला बुडवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सरळ सांगितले तुम्ही जर मला शरण आलात तर मी तुम्हाला पाण्याचा थेंब बी तुमच्या अंगाला लागू देत नाही. तारू भला पांडुरंग तारू भला पांडुरंग असला पांडुरंग भलाय. पाव भिजवणे दे अंग अंगातला पाण्याचा थेंबी संसाराच्या नदीचा लागू देत नाही. सगळ्याला एवढे दुःखाचे प्रमाण पाठ आहे पण संसार आलिया एक सुख आहे कुठं आठवावे पाय विठोबाचे बाबा तेने होय सर्व संसार सुखाचा न लगे दुःखाचा लेश काही. देवाला शरण गेलात देवाच्या जवळ गेलात परमार्थ केला तर देव तुम्हाला अंगाला पाण्याचा थेंब लागू देत नाही.
संसाराच्या दुःखाचा लवलेश सुद्धा लागू देत नाही. फक्त तुम्ही त्याची शरणागती करणं ही गोष्ट अति महत्वाची. नाहीतर त्या त्रिकुट नावाच्या पर्वतावर गजेंद्र नावाचा हत्ती राहत होता. भागवतात त्याची कथा येते. आणि त्याला 1000 बायका होता म्हणतात. किती बायका? 1000. आता तेवढं नाही, आता ती काळ वेगळा होता. 1000 बायका, बरोबर आहे का नाही? ऐकून एखादा कोणी प्रयत्न, इथं एक मिळण्याची पंचायत आहे, तर बाकीच्याच काय आहे, बरोबर आहे का नाही? इथं तसला प्रयत्न कोणी करायचा नाही. त्या काळात आयुष्य मर्यादा तेवढीच होती. मग आमच्या एक जण म्हणा 1000 बायका होत्या, मग त्यांच्या जेवणाचं तुला काय राशन द्यायचंय का? काय गप्पच की. जिथं नाही तिथं डोकं लावायचा नाद असतो माणसाला. काय काय रावणाला 10 मुंडके होते, म्हणलं हो एका अंगाव कसा झोपायचा आहे का? काही गरज आहे का? त्यानं त्यानं खडा खाल्ला होता, 9 मध्ये टाकीत होता आणि झोपत होता म्हणलं. जिथं नाही तिथं, जिथं गरज आहे तिथं डोकं लावणार नाही, आणि जिथं गरज नाही तिथं विनाकारण त्याच्यावर चर्चा करीत बसणार. ज्या क्षेत्राशी आपला संबंध नाही त्याविषयी आपण काही बोलायचं नाही. बोला की काहीच बोलायचं नाही, पण त्या विषयात माणसाला जास्त हस्तक्षेप करायचा नाद असतो. बघा इकडे लक्ष द्या. मग 1000 बायका त्याला, आणि त्या समुद्रावर त्या ठिकाणी विहार करण्याकरता बायका सहित गेला. काय मागच्या जन्मातलं ते भागवतात विषय. काय सुकृत होतं म्हणा, काय पाप होतं, नकरानं त्याचा पाय धरला. अनेक प्रयत्न केले, नकर पाय सोडायला तयार नाही. कितीही प्रयत्न केले, पाय सोडित नव्हता. बायका वाढायला लागल्या, लेकरं वाढायला लागले, कुणीच काही सुना वाढायल्या, काही नाही. शेवटी कंटाळून लेकर बी म्हणले आता पिकलेलं पान गळणारच आहे, आता काही इथं मजा नाही. बघा तुम्ही महाराज, 10 दिवस 15 दिवस महिनाभर बिल भरतील माणसं लेकर आपल्या दवाखान्यात, पण महिन्याच्या पुढे गेल्यावर तेच डॉक्टरला म्हणतात आता आम्हाला सुट्टी द्या. ते म्हणले नाही, पण व्हेंटिलेटर काढलं की मरत आहे. आमच्या नशिबानं काही हो, आता आमची हैसियत संपली असं म्हणते. म्हणजे आपलेच लेकर आपल्या घातावर, आणि आपल्या येड्या जाती मजले 9 मजली बागला मानलाय ना आमच्या इथं. एक जरा 9 मजली, आणि तरी वरी गज काढलेले. म्हणलं हे गज चाल म्हणजे नातवाली कळा आपल्या मागच्या अवलादी किती चालीच्या होत्या ती. म्हणजे अशी चाल दाखवायची. कशाला दाखवायची चाल सांगा? पैसा भरपूर असावा, पण इतकाही पैसा नसावा की लेकराने आपल्याला नालायकात काढू नये, एवढा बी नसावा. लक्षात आलं का नाही? आपला मुद्दा एवढाच आहे की संसार नदीमध्ये आपण बुडालेली माणसं आहात. मग याच्यातून करून जायचंय का? म्हणले हो, म्हणून शरण जावे सर्व भावे देवाशी, हा उतरील पार दुष्टर नदीचा, तो देव नदीचा पार उतरील. पण महाराज हा देव, तो देव, ह्या देवाला शरण जा, त्या देवाला शरण जा, हा असा करील, तो तसा करील, हा तो हे देव तो देव. ह्याच्यातच आम्हाला 2 वाजले, 12:30 वाजल्यापासून तुम्ही घुमवायला लागलात. हा देव असा आहे, तो देव तसा आहे, ह्याने अशी चाल म्हणली, ह्याने तशी चाल म्हणली. अरे पण कुणी म्हणली त्याचं नाव तर सांगा, त्याचा स्वभाव तर सांगा कसा आहे ते. सुरुवातीला त्याचा स्वभाव सांगितलाय. काय स्वभाव आहे त्याचा? बहु आहे, करुणावंत. इकडे बघा, त्याचा स्वभाव आहे हा.
डायरेक्ट नाव सांगायचं नसते. डायरेक्ट नाव नाही. आता तुम्ही माझा परिचय करून द्यायला लागले समजा. ह्याला ओळखीला का तुम्ही? हे ओळखी नाही का तुम्ही? नाही, हे लय मोठे कीर्तनकार आहे. ते टीव्हीवर गाजलेले महाराज. टीव्हीवर बघत नाहीत का? मला टीव्हीवर नसतो का मी? बोला की. टीव्हीतला महाराज आहे, तुम्हाला इज्जत नाही, त्याला मी काय करू आता? बरोबर आहे का नाही? इकडे बघा, हे महाराज आहेत मोठे, हे कीर्तनकार आहेत, कथाकार आहेत, हे टीव्हीवर असते. असो का? हा, दारूडचे त्यांचं नाव आणि मग नाव सांगायचं त्यांचं साठे महाराज नाव आहे. तसं तुम्ही हा देव तसा, तो देव तसा. काय स्वभाव आहे देवाचा? म्हणजे ह्याचा स्वभाव पहिली गोष्ट करुणावंत आहे. ह्याच्या एवढा करुणावान जगात माणूसच नाही. त्याला थोडं मागितलं तर जास्त देणारा एवढा देव आहे. त्या बारक्या पोरानं वाटीभर दूध मागितलं. ज्ञानोबा ज्ञानेश्वरी त्याचं चिंतन केलं. ज्ञानोबा म्हणतात, तया श्री शंभूची प्रसन्नता लाहिजे की उपमनुची अर्था काय क्षीराब्दी दूध भाता दे चिना. त्याच्या पुढची ओवी आहे, मागा दूध दे म्हणतली साठी आघविया क्षीराब्दीची करुनिया वाटी उपमन्या पुढे असा स्वभाव आहे त्याचा. वाटीवर दूध मागितलं तर दुधाचा त्यानं सागर दिला. एवढा करुणावंत आहे, एवढा करुणावंत आहे. तुका म्हणे दाता सखा आईशा अनंता सारिका. त्याच्या एवढा करुणावान सर्वस्वे उदार, सर्वस्वे उदार भक्तालागी प्रगटे, भक्तालागी प्रगटे. म्हणजे तो देव असा उदार आहे, करुणावंत आहे. आणि त्याची करुणा जर बघितली तर आईच्या पोटामध्ये त्यानं देवानं भेट द्यावी. ऐकून नारदाची बोटी तेने मज गर्भीच मारिली मिठी. तो जन्मला कया धुची पुठी भक्त जगजेती प्रल्हाद सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवा लादला कृष्ण दाता. म्हणून त्याचा स्वभाव करुणावंत आहे. आणि त्याचं नाव काय आहे तर त्याचं नाव अनंत हे नामजा. त्याचे दोन अर्थ काढू बाबा. पहिला अर्थ असा आहे की त्याचं नाव अनंत आहे. त्याचं नाव काय आहे? अनंत हे देवाचं नाव आहे. आणि दुसरा अर्थ असा निघेल की त्याला अनंत नाव आहे. त्याला किती नाव आहे? अनंत नाव आहे. दोन अर्थ मला माहिती आहे. त्याचे अनंत नाव आहे. एक नाही, त्याचे अवतार अनंत अवतार घेशी भक्ता कारणे. अवतार ही अनंत आहेत आणि त्याला नाव ही अनंत आहे. अनंत हे एक नावच आहे पण त्याला अनंत नाव आहे. अनंत म्हणजे आकडा नाही कुठला. अनंत म्हणजे त्याचा अंतच नाही एवढे त्याला काय नाव आहे. त्याला कोणी कृष्ण म्हणतंय, त्याला कोणी हरी म्हणतंय, त्याला कोणी मुकुंद म्हणतंय. अशी त्याला अनेक नाव आहे. तुम्हाला ज्या उद्देशानं त्याच्याकडे बघायचंय त्या उद्देशानं तुम्ही बघा. जैसा केला तैसा होय पावे सोय धरुणी. तुम्ही भक्ती कराल तसा तो होतो.
म्हणतो म्हणून त्याला अनंत नाव आहे. बहु आहे करुणावंत अनंत हे नाम ज्या तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. तुम्ही आम्हाला हे शिकवतात आणि तुम्ही आम्हाला हे शिकवत असताना याचा तुम्हाला काही अनुभव आहे सांगायला लागलोय म्हणून मी प्रगट ताजा अनुभव आहे. तुका म्हणे साक्षी आले, साक्षीदार दुसरे नाहीत, साक्षीदार मीच आहे आणि मी साक्षी घेतली आणि म्हणून तरी केले प्रगट. मी देवाची शरणागती केली, माझ्या जीवनात जो बदल झाला म्हणून शरण जावे सर्व भावे देवाशी. तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा करुणावंत आहे अनंत हे नाम ज्या. आणि हे तरी केले प्रगट. हे सगळं ऐकलं म्हणून मी प्रगट केलं. तुकोबरा विना अनुभवाचे बोलणारे नाहीत. तुका म्हणे चाखुनी सांगेन मज अनुभव आहे अंगे. अनुभव आले अंगान ते या जगात देत असे. कसं आहे बघा, काही माणसं आंबट आहेत आणि काही माणसं आंबट खटच आहेत, लय आंबट खट आहेत. काही माणसं नुसते आंबट आहेत आणि काही माणसं आंबट खट आहेत. म्हणजे आपल्याला कळत नाही हे सुद्धा त्यांना कळत नाही. बरं, आंबट करण्याची बी सीमा असती ना. काय असती महाराज? सीमा असते की त्याला बी काही लिमिट असतं. आपल्याकडे त्याला लिमिट आहे का? त्याला लिमिटच नाही ना राहिलं महाराज, त्याला लिमिट नाही. मग काय आहे बघा, आपल्याला अक्कल नाही हे तरी आपल्याला कळायला पाहिजे की, बरोबर आहे का नाही? कळायला पाहिजे. हे आपल्याला जवळजवळ कळत नाही. त्यामुळं आपली विटंबना व्हायला लागली, हे आपल्या लक्षात येत नाही. हे मी अनुभवाचं सांगतोय. तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. आपल्या गावातील कैलासवासी आमचे बळीरामजी दोंड यांनी भगवान परमात्म्याला काय त्यांच्या मनात संकल्प असेल त्यांना माहिती, तो सांगायचा बी नसतो. आपण देवाला केलेला नवस सांगायचा नसतो. बरं, हे ह्या निमित्तानं नाही तर काही काही बायाच्या अंगात येते, बरोबर आहे का नाही? अंगात माकी गावला माझं भागवत होतं, भागवतात एका बाईच्या अंगात आलं. भागवतात मला प्रश्न पडला, भागवतात अंगात कसं येतंय बाबा सांगा बरं. अंगात येण्याबद्दल माझं काही मत नाही. ह्यांच्या अंगात देवीच कशी येते, ह्यांच्या अंगात मसुबा आसरा हेच कसे येते? एखाद्या बाईच्या अंगामध्ये पांडुरंग का आला नाही हा मला प्रश्न आहे. अंगात आलेल्या बायाने मला भेटायचंय, कुणी असल्या तर सांगायचं, बरोबर आहे का नाही? नाही, मला त्यांची भेट घ्यायची, लेकरू म्हणून त्यांची भेट घ्यायची. आका तुझ्या अंगात पांडुरंग कसं आहे ना, तू बकरी कोंबडीत कशी काढून द्यायलीस? तू एखाद्याला म्हण की यंदा तुम्हाला पांडुरंग लागलेला आहे आणि तुम्हाला माऊलीचा सोहळा निघालाय. असं का होय ना?
तुम्ही बिबिनला आणि आका आई बायकुला आई म्हणते लई बी नाकली माणसं सांगा देवा. लिंब घेऊन काय चलत ते न काय सांगा देवा. सांगा देवा. हा ती देव बी झाड काय झाड वाळलं फलानं लई मत आहे त्याच्यात बरोबर. माझं काही मत नाही अंगात यायला होय बाबा अंगात देव येणं म्हणजे काय सोपी गोष्ट आहे पांडुबा. सांगा ना देव अंगात आम्ही इथे गोपाळगावचं आयुष्य गेलं आला देव तुमच्या अंगात हा नाही. माईक सुरू करून सांगा आला का नाही आला. आले नाही आला कुणाच्या आला सांगा. आजी मी तर लई लहान आहे तुमच्या आला नाही म्हणजे माया कुठून येणार आहे मनातच नाही तर अंगात कुठून नाही. मना आधी मनात यावं लागतं. मनात यावं लागतो. मला बी स्वप्न पडते पण म्हशीचे शिंग दिसत दुसरं काही दिसत नाही. काय करावं सांगा. मग अंगात येण्याबद्दल आमचं मत काहीच नाही. देव तुमच्या अंगात यायलाय चांगली गोष्ट आहे पण तुम्ही एखाद्याला पांडुरंग लागलाय म्हणा तुम्हाला यंदा पांडुरंग हे नावाचं भूत लागले आणि तुम्हाला यंदा देवानं काय निघाले कोंबडं निघालं नाही अंडे नेऊन फेका नाही माऊलीचा सोहळा निघालाय आणि तुम्ही यंदा सोहळ्यात जा. हे जर अंगात आलेल्या बायाने सांगितलं तर अजून परमार्थ वाढेल की बरोबर आहे की नाही. अंधश्रद्धा नाही आपल्या लोकांची म्हणून बरं आहे. श्रद्धा जरूर असावी पण अंधश्रद्धा नसली पाहिजे ही गोष्ट लक्षात ठेवा. मुद्दा एवढाच आहे की आमच्या काय संकल्प असेल भाऊचा बळीराम भाऊचा त्यांनी संकल्प केला आणि त्याची पूर्णाहुती दोन्ही चिरंजीवांनी या ठिकाणी कार्यक्रमाच्या रूपानं म्हणजे आमचे तुकारामजी आणि महादेवजी या दोघांनीही हा कार्यक्रम पूर्णत्वाकडे नेला. कसं बस आणलं कडीला नाही तर वरी बघायचं आणि पुन्हा पुढं बघायचं असा धंदा होता बरोबर आहे का नाही. वरी बघून पुढं बघायचं पण आपल्याला उघाड दिली देवानं नाही तर मंदिरात करावं लागला असतं. आम्ही एवढा सप्ताह केला पण मंदिरातच करावं लागला. पावसा पाण्यानं एवढ्या अडचणी आणल्या की भरपूर पण आता उघाड दाखवते म्हणून 5-7 दिवस बरोबर आहे का नाही. मग आता कामधंदे करून घ्या अशी इकडे बोंबलत हिंडू नका इकडे तिकडे लक्षात यायला लागले का नाही. हा उगाच बोंबलत पळत येते पुन्हा म्हणजे त्याचा कापूस लय वारी आला तू बोंबलत हिंडलास नगर भोजन खा लग्न खा इकडं जा तिकडं जा शेतात पण तेव्हा पण काम करायचं कारण पुन्हा बोंबलं असं झालं तर झालं अजिबात नाही. मला बी अजून मधून एखादंच खळ आहे आपलं हे एखादंच कीर्तन आहे नाही तर मला बी जास्त नाही. शेतीतली कामं चालू आहेत. सगळ्याला मनापासून धन्यवाद देतो. आमच्या भजनी मंडळाचा आग्रह भावाचा आग्रह आणि ह्या दोन्ही बंधूचा आग्रह म्हणून सेवेचा योग नगर भोजन मीच निमंत्रण देतो दोन्ही बंधूच्या वतीनं. हे आपण सर्वांना सहकुटुंब सहपरिवार जेवणाचं आमंत्रण आहे. ते आपण जेवण करून सहकुटुंब म्हणजे तुम्ही आता बायका घेऊन येऊ नका सगळे घरी जाऊन लगेच जेवाय तुम्ही तुमचं जेवण जावं की काही नाही. तुम्हाला सगळ्याला मनापासून धन्यवाद देतो. गोपाळे बाबाची आणि गोविंद गुरुजीची शेवटची चाल होईल आणि चाल झाल्या होय महाराज बरोबर आहे की नाही आणि चाल होईल आणि चाल झाल्याच्या नंतर जे विठ्ठल होऊन कार्यक्रमाची सांगता होईल. तुम्हाला सगळ्या भजनी मंडळाला मनातून धन्यवाद देतो. काही चुकलं असलं मायावरतीत टाका मी असा गुंडाळून नेतो रेल्वे पट्टीवर झटकितो तुमच्या इथलं ते नेण्यासारखं नाही. डोंगराचं इथं काय नाही हा इथलं बरोबर आहे का नाही. समजणे आलो पैशाला काफी. आपल्या सगळ्याला मनापासून धन्यवाद. झालेली सेवा शांती ब्रह्म पांडुरंग महाराज मुंडे आचार्य ज्ञानेश भक्त गुरुवर्य अर्जुनजी महाराज लाडगुरुजी यांच्या चरणी समर्पित माझ्या वाणीला विराम. बोला गुरुजी बोला. इथे आहे ना बाबा या
वसुदेव देवकी प्रत्याही देशे सरी पाहे पांडुरंगाय ऐकाने लक्ष द्या. भोजन केल्याशी कुणीही जायचं नाही. आता पुरुष मंडळाचीच पंगत बसणार आहे अवघ्या 10 मिनिटांमध्ये. पण भोजन केल्याशी पाहुणे पुरुष असो महिला असो कुणीही जायचं नाही.